महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय तरुण मुख्यमंत्री व विदर्भाचे लाडके सुपुत्र माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस जे आता येतच आहेत हाऊसमधून, चित्रपट जगाला एक वेगळी दृष्टी देणारे विचारवंत आणि ज्यांना परफेक्शनिस्ट म्हणून आपण ओळखतो. परफेक्शनिस्ट म्हटल्याबरोबर आमिरजींनी आपल्या मिशीवर ताव मारली. प्रिय आमिर खान जी, ज्यांनी या महाराष्ट्राला बाजीराव मस्तानीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख करून दिली, विशेष करून तरुण पिढींसाठी. ते दमकदार आणि आपल्या सर्वांच्या आणि मोहित करणारे आपल्या सर्वांना रणवीर सिंगजी, या प्लीज कम. या राज्याचे सर्व ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार, राज्याचे मुख्य सचिव, वेगवेगळ्या क्षेत्रातून इथे उपस्थित झालेले सर्व मान्यवर, ज्युरी, आमची सन्माननीय ज्युरी, इथे उपस्थित झालेले सर्व अवॉर्डीज, वेगवेगळ्या क्षेत्रातून लोकमतवर प्रेम करणारे आमचे सर्व असंख्य मित्र आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे आज लोकमतला हा दिवस दिसलेला आहे. या राज्याचा क्रमांक 1चं दैनिक म्हणून ज्याला आपण सर्वांनी पावती दिलेली आहे, तर ते आमचे सर्व मान्यवर, मीडियाचे सर्व मित्र, सहकारी, बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस लोकमतसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आणि हा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे की या राज्याच्या उभारणीमध्ये ज्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केलेली आहे, ज्यांनी हे राज्य आणि देश घडवण्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, अशा सर्व महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये काम करणारे हिरे, मोती, रत्न आणि काही प्रसिद्धीपासून दूर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आनंद घेणारे त्या सर्वांना शोधण्याचा हा उपक्रम लोकमतच्या या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डच्या माध्यमातून झालेला आहे. आणि मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे. ही निवड एवढी सहसा सोपी नव्हती. यापूर्वीसुद्धा ही 3री एडिशन आहे. पहिल्या एडिशनमध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला होता
ते प्रिय आमिर खानजी ते उपस्थित आहेत. आज या निमित्ताने मला एकच सांगावंसं वाटते की वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांना नॉमिनेशन्स मिळालेली आहेत ते सर्व आमच्यासाठी विजयी आहेत. आम्हाला त्यांच्या कार्याविषयी मनापासून आदर आहे, अभिमान आहे. जगभरातील लाखो वाचकांनी जिथे मराठी तिथे लोकमत हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही जो हा मराठी वाचकांसाठी कार्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून इंटरनेटपासून तर वेगवेगळ्या सर्वांना आणि या जगभरातील लाखो वाचकांनी आपल्या ईमेलच्या माध्यमातून आणि ज्युरी मेंबर्सच्या अचूक सखोल विस्तृत चर्चेनंतर या मानकऱ्यांची निवड झालेली आहे. मला सांगताना मनापासून आनंद होतोय की मागील पुरस्काराच्या वेळेस आमचे माननीय मुख्यमंत्रीजी आपण येण्यापूर्वी मी आपल्या संबंधी म्हटलं होतं, त्याच्यामध्ये एक वाक्य असं वापरलं होतं की महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय मुख्यमंत्री, कारण लोकप्रिय आपण म्हणतच असतो, परंतु आमचे विदर्भाचे लाडके सुपुत्र देवेंद्रजी फडणवीस आणि यांचं नॉमिनेशन झालेलं होतं. आणि नॉमिनेशन ही निवड किती अचूक आहे हे याच्यावरून कळेल की आज ते मुख्यमंत्री झालेले आहेत. आमचे दुसरे नॉमिनी मान्य श्री नितीन गडकरीजी, हे सुद्धा आमच्या पहिल्या एडिशनमध्ये नॉमिनी होते. आज ते केंद्रस्थानी अत्यंत महत्त्वाच्या खात्यामध्ये काम करून आपली पूर्ण छाप या देशावर उमटवत आहे. मला आनंद आहे की याच्यातून अशी वेगवेगळी जी रत्न, माणिक, मोती आहे जे शोधून समाजासमोर येत आहेत. परंतु आज मला एका गोष्टीचं राहून हे होतं की जे आमचे एक नॉमिनी होते ते या राज्याच्या नंतर उपमुख्यमंत्री झाले, ते R.R. पाटील आज आमच्यामध्ये नाही आहे. त्यांची आज आठवण मला इथे होते. मी आपल्या सर्वांचा मनापासून परत एकदा आभारी आहात की आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. आणि मी सर्वांची मनापासून क्षमा चाहतो की काही आपल्याला त्रास झाला असेल इथे, कारण अपेक्षापेक्षा तीन आमचे स्टार्स इथे आहेत. नाना पाटेकरजी इथे आहेत, रणवीर सिंगजी इथे आहेत, आमिर खानजी आहे आणि आमच्या विदर्भाचे सर्वात मोठे स्टार आमचे ते 2 स्टार बसलेले आहेत. एक देवेंद्रजी आहेत आणि दुसरे म्हणजे प्रफुल्लभाई बसलेले आहे. ही आमची स्टार आहे. कधी मलाही स्टार म्हणून तुम्ही संबोधाल. मैं एक बार फिर से आपका हृदय से स्वागत करता हूं. और एक बात मैं बताना चाहूँगा कि लोकमत जो है ये 3 भाषा में निकलता है, मराठी, हिंदी और अंग्रेजी. मराठी में भी वो राज्य में नंबर 1 है, हिंदी में भी राज्य में नंबर 1 है और अंग्रेजी में भी है.
तो ये जो कार्यक्रम है ये मराठी, हिंदी, अंग्रेजी इसके मिक्स इसमें रहेगा, ताकि मेरे दूसरे भी जे माझे दुसरे भावंड आहेत हिंदी आणि इंग्रजी त्यांनाही वाईट वाटू नये याची आम्ही याच्यामध्ये काळजी घेणार आहोत. धन्यवाद. जय हिंद.